बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सावरगाव या ठिकाणी गर्भगिरी पर्वत रांगांमध्ये वसलेले एक अत्यंत जागृत आणि पवित्र क्षेत्र मानले जाते। नाथपंथातील नवनाथांमधील पहिले नाथ श्री क्षेत्र मायंबा गडावर चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांची संजीवन समाधी स्थान आहे। मच्छिंद्रनाथ हे योग विद्येचे आद्य प्रवर्तक आणि गोरक्षनाथांचे गुरु आहेत। या समाधीचे वैशिष्ट्य असे की ती वर्षातून फक्त एकदाच गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री अमावस्येला दर्शनासाठी उघडली जाते। गुढीपाडव्याच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविक विविध नद्यांचे पाणी कावडीने घेऊन येतात आणि समाधीला स्नान घालतात। या दिवशी समाधीच्या दर्शनाने मनाला शांती मिळते आणि संकटातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे। भाविकांना आंघोळ करून अर्धनग्न अवस्थेत या समाधीच्या दर्शनासाठी जावं लागतं। ही या देवस्थानची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे। वर्षभरात गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी सर्वसामान्य भाविकांसाठी मच्छिंद्रनाथाची समाधी खुली करण्यात येते। सूर्य उगवणीच्या आत पुन्हा समाधीचे दरवाजे बंद करण्यात येतात। दरवर्षी लाखो भाविक अवघ्या काही तासांत या समाधीचे दर्शन घेतात। यावर्षी 4 लाखांहून अधिक भाविकांनी संजीवन समाधीचे दर्शन घेतले। राज्यासह देशभरातून भाविक श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणी आले होते। विद्युत रोषणाईने मच्छिंद्रनाथाचा मायंबा गड उजळून निघाला होता। तसेच मच्छिंद्रनाथ महाराजांच्या जयघोषात परिसर दुमदुमला। या डोंगर रांगांमध्ये नवनाथांचे वास्तव्य होतं, त्यामुळे नाथपंथीयांच्या अनेक संजीवन समाधी आहेत। मायंबा या ठिकाणी असलेल्या मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे महत्त्व राज्यातच नाही तर देशभरात आहे। त्यामुळे देशभरातून लाखो भाविक भक्त दर्शनासाठी मायंबा येथे येत असल्याची माहिती श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तथा प्रमुख संयोजक आमदार सुरेश अण्णा धस यांनी सांगितले। संपूर्ण भारतवर्षामधले मच्छिंद्रनाथांची ही एकमेव संजीवन समाधी आहे। या समाधीवरती प्रतिवर्षी जवळपास 1 लाखाहून लोक वाढत चाललेले। मागच्या वर्षी जवळपास 5 लाख लोकांनी दर्शन घेतलं होतं। यावेळेस आमचा अंदाज आहे 6 लाखाच्या वरती लोक मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाला येतील। या ठिकाणी आलेले भाविक या ओल्या पडद्याने, कारण संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त आजचाच दिवस समाधी जी आहे तिला डायरेक्ट स्पर्श या ठिकाणी भाविक भक्त करू शकतो। म्हणून मच्छिंद्रनाथांना पाणी घालण्यासाठी, मच्छिंद्रनाथांना उटणं लावण्यासाठी नाथ भक्त संपूर्ण भारत देशामधून या ठिकाणी आज येतो। आपण पाहताय दुपारी 12 सव्वा 12 वाजता आम्ही समाधी या ठिकाणी उघडी केलेली। आतापर्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि सकाळी 5 वाजेपर्यंत 5:30 पावणे 6 वाजेपर्यंत या ठिकाणी दर्शन लोक घेतील आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणाहून जातील। या समाधी उत्सवानिमित्त आलेल्या भाविक भक्तांनी मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीवर नतमस्तक होत बडे बाबांचा आशीर्वाद घेतला। श्री क्षेत्र वृद्धेश्वर आणि श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिपनाथ महाराजांचे दर्शन घेतले। या उत्सवासाठी आलेल्या लाखो भाविक भक्तांसाठी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तथा प्रमुख संयोजक आमदार सुरेश अण्णा धस, ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के यांच्यासह विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी योग्य नियोजन केले होते। या उत्सवासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, आष्टी, बीड।